चल तर आपण सेकंड इनिंग मध्ये ऐकूया ह्या स्पर्धेला परिपूर्ण मात्र लीड करताना आपल्याला पाहायला मिळतात किरण भोईर सरांना. चला मॅच ऑन करायचे. इथून 5 षटकांसाठी तुम्हाला दिली जातील 25 मिनिटं आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटं आणि 20 मिनिटांमध्ये जर का तुम्ही इथून षटक पूर्ण केले नाहीत 4 षटक तर तुम्हाला इथून एक खेळाडू 30 सर्कलच्या मात्र आतमध्ये घ्यावे लागेल. ओ टू किरण भोईर सर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. रुपेश पाटील सर धन्यवाद. खरं तर तुमचा सुद्धा आवाज आज या ट्रॉम्बे नगरीमध्ये खरं तर दुमदुमणार आहे आणि घुमघुमणार आहे. तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे प्रथमतः या ट्रॉम्बे नगरीमध्ये. शिवसेना अंतर्गत जनसेवा ही शिवसेवा ट्रस्टच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर पर्व तिसरं आहे. कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 आलेल्या तमाम माझ्या मायबाप प्रेक्षकांचं, आलेल्या संघांचं आणि त्यांच्या संघ मालकांचं इथं मात्र हार्दिक स्वागत असणार आहे. खरं तर जलतरणपट्टू आपण जर विचार केला तर याच विभागातले आमचे प्रभातजी कोळी खरं तर मोठा त्यांनी मात्र परिश्रम केला आहे. खरं तर वडिलांचा विचार केला तर BRC मध्ये कार्यरत आहे आणि आपल्या मुलांना वाव त्यांनी मात्र चांगल्या प्रकारे दिलाय. आणि कोळी बांधव म्हटलं तर प्रभात आपल्या रक्तामध्येच पाहुणं आहे. यस कारण कोळी बांधव म्हटलं तर समुद्र आणि पवनं हे मात्र पहिलं येतं. तसंच आमच्या या कोळी लोकांची आन बान शान आज प्रभातजी कोळी सर मात्र इथं उपस्थित आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. यस आणि मुंबई याचे रणजीचे कोच आहे. यस निजराम खरं तर यांचे करंट हेड कोच आणि आमचे बंटी सर खरं तर इंटरनॅशनल आणि आपण जर विचार केला तर रणजीमध्ये त्यांचा बोलबाला राहिला आहे. वाडोली गावाचे सुपुत्र आहेत बंटी सर. यांचं व्यासपीठावरती हार्दिक स्वागत असणार आहे. जाऊया सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अमर आणि राजेश. अमर राकेश. रामकृष्ण नाना या आपल्या जवळ खरं तर पाहुणे आलेत. प्रभातजी कोळी यांच्या जवळ बसायचं आहे. माझा आवाज अगर तुमच्यापर्यंत येत असेल तर आज पाहुणे म्हणून आमच्या सोबत मात्र जोडले जातात. प्राऊड मोमेंट आहे आमच्यासाठी. खरं तर विक्रम तर बरेचसे आहे बघा. राष्ट्रीय स्तरावरती केलेली कामगिरी 1 तासाच्या अवघ्या 12व्या वर्षी पश्चिम बंगाल येथील भागीरथ नदीत 81 किमी अंतर पोहण्याचा पराक्रम मात्र आमच्या या सुपुत्रांनी केला. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. मिळाल्या 4 धावा. कोणाला पाणी पाहिजे? हॅलो कोणाला पाणी पाहिजे? हॅलो कुठं? हा फिरवायला लावू काय? फिरवायला लावू. हा यस मागील रविवारी ज्यांनी धुमाकूळ घातला होता माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये म्हणजे ज्याप्रमाणे फलंदाजी सोडली होती ना तशीच मात्र सुरुवात करतोय. नाव आहे अमर. वाडोली गाव. खरं तर जोरदार ताल्यावर जाऊन दे. काय सुरुवात केली अमरनी. धावसंख्या पोहोचते ती 16च्या घरात. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर विचार केला तर विशाल वरती हल्ला बोल. नाव आहे फलंदाजाचं अमर. अजून एक मात्र फ्रंट फुटला थोडासा मात्र उचली घेतली फलंदाजाने आणि खरं तर कव्हरच्या डोक्यावरनं मात्र फटका खेळायचा होता पण मिस टाइम झालं. सर्कलच्या आतमध्ये आपण जर विचार केला तर ऑफ साईडला खेळाडू तिथं तैनात होते आणि षटकार मारल्यानंतर खरं तर ही चांगल्या फलंदाजाची निशाणी आहे. बघा आपण 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारू शकतो पण तो दिवस अगर तुमचा असेल तर 6 चेंडूमध्ये 6 चौकार तुम्ही मारू शकता अगर तुमचा दिवस असला तर. पण इथं मात्र अमरने चांगली कामगिरी केली आहे. लो फुलटो चेंडू. संधी निर्माण झालेली आहे. पकडला जातोय. झेल संपतोय. फलंदाजाचा खेळ. DJ
पहिलं षटक संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर फलंदाज राकेश मात्र डगआउटच्या दिशेने मात्र जात आहेत. पहिलं षटक मात्र संपुष्टात. पहिल्या षटकानंतर 17 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश मात्र दाखल होत आहेत. युवा फलंदाज आहेत, खरं तर चांगली फलंदाजी करतात. वाडोली गावाचे सुपुत्र आहेत. खरं तर गोवंडी गावचा विचार केला तर षटक क्रमांक दुसरं मात्र घेऊन येत आहेत. मात्र गोवंडी गावाचे सुपुत्र जिग्नेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. खरं तर आज आपण जर विचार केला तर हिंदू हृदय सम्राट श्रीमान आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. सर्वांना मात्र या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा मात्र भन्नाट वेग. खरं तर जिग्नेश एक प्रचंड वेग मात्र आपल्याला बघायला भेटला. अमर मात्र तिथं सज्ज आहेत. विशाल देसाई, खरं तर पाटील म्हटलं तर जुने जाणते खेळाडू, या तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे. फटका फसलाय. अगर हा पकडला आणि इथं मात्र काय घडलं, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. झेल कोणचा सोडलाय तर मागील मॅच मध्ये माहुलच्या मैदानामध्ये ज्याच्या बॅट मधनं 12 षटकार मात्र आपल्याला बघायला भेटले, तोच फलंदाज मॅन फ्रॉम वाडवली गाव बाहुबली अमर. आता बघायचं आहे जखमेवरती मीठ मात्र चोललं जाईल का, कारण असे बरेचसे पराक्रम आम्ही बघितलेत. ज्याचा झेल सुटलाय त्यांनी मात्र चांगली कामगिरी केली आणि जखमेवरती मीठ अगर चोललं असेल तर कोणी चोललं असेल, ते अमरनी चोललंय. बघा कॅचेस किती इम्पॉर्टंट असतात. म्हणून इंग्लिश झेल सुटल्यानंतर आपण जर विचार केला तर बघा किती इम्पॉर्टंट मात्र झेल असतो. जाऊया पुन्हा एकदा. खरं तर व्यासपीठावरती एक असं नाव आम्हाला गर्व आहे, आम्हाला प्राऊड मोमेंट आहे, प्रभातजी कोहली. खरं तर त्यांच्याबद्दल बरीचशी माहिती आहे, पूर्ण 2 पेपरचा पेज आहे. खरं तर आम्ही एक एक त्यांची आठवण, त्यांनी पराक्रम जो केला आम्ही सांगू. पुन्हा एकदा बिग हिट. खरं तर पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली आहे, पण याच टायमाला मात्र झेल पकडलाय डीजे. हा मोहीम ज्यांनी फत्ते केल्या त्यापैकी 5 जलतरणाचे नवीन मार्ग शोधून काढलेत, तेच म्हणजे प्रभातजी कोहली. यांच्यासाठी जोरदार ताल्या होऊन जाऊन दे मित्रांनो, कारण कोहली लोकांची आन बान शान. खरं तर आज इथं मात्र ते व्यासपीठावरती बसलेत. खरं तर चांगलं कार्य आणि कोहली बांधव आहे म्हटलं तर रक्तामध्येच समुद्र आणि पवनं हे नातं तर नक्कीच हक्काचं आहे आणि गरजेचं आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सागर जाधव या फलंदाजांनी सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली मागील रविवारच्या या माहुलच्या स्पर्धेमध्ये. आता या स्पर्धेमध्ये अर्थातच बघायचं या ट्रॉम्बे नगरीमध्ये हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, खडे खडे खेळण्याचा दिशा देण्याचा प्रयत्न होता. बघा असं म्हटलं जातं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. तुमचा मोबाईल लाखोचा असेल, करोडोचा असेल, अगर त्याच्यामध्ये नेट नसेल तर तुम्ही हात सुद्धा लावणार नाही आहे. तर क्रिकेटमध्ये काय असतं की तुमचा फ्रंट जे पाय आहेत ते चालले पाहिजे, अर्थातच फ्रंट फूटचा वापर तुम्ही केला पाहिजे. तसंच पुन्हा एकदा बॅक टू बॅक. मी काय सांगितलं, अगर तुम्ही जागेवरनं अगर खेळत असाल तर तुम्ही गोलंदाजाला संधी देतायत. यस डीजे.
धावसंख्या झाली ती 25 धावा. चांगली सुरुवात आपण जर विचार केला तर वाडोली गावाची झालेली आहे. कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अमर बाज झाल्यानंतर एक चिंतेचं वातावरण मात्र निर्माण झालेलं आहे वाडोली गाव. कारण एक काल असा होता की सचिन आणि सचिन हे नाव मात्र आवर्जून घेतलं जात होतं. सध्याच्या घडीला वाडोली गावची हीच परिस्थिती आहे. अमर बाज झाल्यानंतर आता फलंदाजी कोण करणार आहे? ते दोन बॅटरकडे क्षमता आहे, पण त्यांना आता चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक मात्र घेऊन येत आहेत कृष्ण. कृष्ण म्हटलं तर आपले भारतातले देव, जे मात्र चांगलं नृत्य आणि चांगली मात्र बासुरी वाजवतात. ठाकूर म्हणून पण त्यांच्याजवळ पाहिलं जातं. हो, शॉट ऑफ द डे. खरं तर काय फटका सजवलाय. बॅकफुटला गेले, बॅटचा पेस ओपन केला, इनसाइड आउटचा दर्जेदार चौकार. डीजे पिता आणि पुत्र. खरं तर मागील षटक ज्याने हाताळलं ते पुत्र आहेत आणि हे षटक हाताळतात ते त्यांचे पप्पा, आपण म्हणूया वडील. म्हणजे काय गोंडीची टीम आहे पहा. म्हणजे पिता आणि पुत्र मात्र एकत्र खेळतात, म्हणजे काय फिटनेस आहे. पुन्हा एकदा बघा, वारंवार चुका मात्र करताना दिसत आहेत. बघा, गोलंदाज तुम्हाला मात्र शॉट मारून देणार नाहीये. पहिला चेंडू चौकार तुम्ही जरूर मारला, पण या टायमाला तुम्हाला फलंदाजाला रीड केलं आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी. आलाय निर्धाव चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा स्कोर कार्ड वरती लगावला जातात. जनसेवा हीच ईश्वर सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आमचे दमदार व्यक्तिमत्व आदरणीय दीपक सर यांच्या नेतृत्वाखाली ही नाईटची स्पर्धा मात्र भरवली जाते. बघा, सागरने जे चुकी केली तेच मात्र फलंदाज प्रथमेश करताना दिसत आहेत. बघा, तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागणार आहे. आणि वय वर्ष आपण जर विचार केला तर 42 वय वर्ष. आणि बघा ना काय फिटनेस आहे. जणू काय 22 वर्षाचा गोलंदाजी करतोय का काय. खरं तर आत्ताची तरुण पिढी आपण जर विचार केला तर प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये मोठा अभ्यास सुरू असतो. तोच म्हणजे कुठला? इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक. खरं तर हा अभ्यास सुरू असतो. एक केली तर आकाशातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बघा, मातीचा खेळ आपण जर विचार केला तर लहानपणी आपण खो खो, कबड्डी काय काय खेळ खेळले असतील. आता ते तर मात्र लहान पोरांना माहितीच नाहीये. बस पोरगा रडला तर मोबाईल द्या, पोरगा शांत. यास इथं मात्र जसं 1000 रुपयाची अनाउन्समेंट झाली त्याची अंमलबजावणी केली. आलाय सागर जाधवच्या बॅट मधनं मोठा तडाखा. डीजे यस, या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र झपाट्याने वाढते. 36 धावा. सागर जाधव एक मोठं नाव चेंबूरच्या क्रिकेटचं. खरं तर बरेचसे विक्रम आहेत. आपण गडकरीची स्पर्धा जेव्हा एक चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना या सागर जाधवनी मात्र षटकार ठोकला होता. अजून एक खिलाडू निवडलाय. ओ माय गॉड, ये क्या हुआ, ये कैसे हुआ, ये क्यों हुआ, पता ही नहीं चला. कारण अमरचा झेल सुटल्यानंतर अमरने मात्र वादली खेळी केली नाही, पण सागर जाधवचा झेल सुटलाय. आता ती वादली खेळी होईल का? कारण सोपा झेल होता. असं म्हणूया, हातामध्ये लाडू होता, तो लाडू जमिनीला दान केला. 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या लगावली जाते 38 धावा. डीजे शांत काय होऊन जाऊन दे सुंदर. विक्रम मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये होत आहेत, पण आमचा सुद्धा एक विक्रम झालाय. आमच्या प्रभातनी मात्र बरेचसे विक्रम मात्र मोडीत काढले आहेत. खरं तर आज ते व्यासपीठावरती मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर क्रिकेट एक असा खेळ आहे की तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ.
पुन्हा एकदा मात्र फ्रंट फुटला आले बघा. मोठा फटका खेळायचा होता, पण आपण फलंदाजाचं कौतुक करूया. मोठा फटका त्यांनी मात्र छोट्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला. खरं तर पूल करायचा होता, पण या चेंडूचा भन्नाट पेस बघून मात्र ते माघारी आले आणि मात्र डिफेन्सिव्ह मोडवर आले असताना मात्र सागरला मात्र त्यांनी संधी दिली, म्हणजे स्ट्राईक रोटेट झाली आहे. चौथं षटक मात्र घेऊन पुन्हा येत आहेत जिग्नेश. म्हणजे पिता आणि पुत्र मात्र 3 षटक या दोघांनीच टाकले, म्हणजे एकाच घरातले हे 2 कुटुंबदार. हाफ ट्रॅकरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर सागरच्या कानाला काहीतरी सांगून गेलाय. इट इज अ परफ्यूम डिलिव्हरी. वारे वा जिग्नेश, सडपातळ बांधा, पण वेग बघा, भन्नाट वेग. खरं तर हे मुंबईचं ग्रामीण क्रिकेट आहे. आज मुंबईचं ग्रामीण क्रिकेट सुद्धा मात्र उच्च स्तरीयवरती खेळलं जातं. काल पुमा स्कॉट इथं मात्र पुन्हा एकदा पायचीची अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. सागर जाधवला मात्र माघारी परतावा लागणार आहे. OET यस डीजे. सपन उर्फ बाबू मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होत आहेत. हार्ड हिटर आहेत, वाडोली गावाचे सुपुत्र आहेत आणि चांगली मात्र बॅटिंग करतात आज या मोठ्या स्पर्धेमध्ये. खरं तर वाडोली गावाचे जे प्रमुख खेळाडू आहेत त्यांना मात्र संधी देण्यात आलेली आहे. खरं तर सपांमध्ये क्षमता आहे, पण जिग्नेशचं आपण कौतुक करूया. खरं तर सामना सुरू आहे गोंडी वर्सेस वाडोली गाव. महत्वाचं मात्र षटक. हो, आल्या लॉफ्टेटचा मात्र आपण जर विचार केला तर ऑनच्या दिशेने वाईटिश लॉंगॉनला मात्र खेळाडू तिथं तैनात आहे. आणि पहा ना, सपांनी मात्र आल्या सिंगल धाव काढली आहे. 40 धावा. खरं तर आज पुन्हा एकदा नवीन पंच मात्र आमच्याशी जोडले जात आहेत. विशू सर आणि प्रदीप शिंदे सर या मॅच मध्ये मात्र पंचगिरी करताना दिसत आहेत. 3 दिवस झाले कुठलाही चुकीचा डिसिजन आलेला नाहीये आणि येणार सुद्धा नाहीये, कारण अनुभव दांडगा आहे. बघा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मात्र हे पंच सर्वे मात्र आपल्याला दिसतात. पुन्हा एकदा खडे खेळण्याचा प्रयत्न कट करायचा होता. बघा, तुम्हाला चेंडू पर्यंत पोचावं लागणार आहे. चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही आहे. खरं तर क्रिकेट कशाला जाणलं जातं तर एकामेकाची ठस्सन मात्र काढली जाते. आता जिग्नेशनी काय केलं, फलंदाजाला ओळखलं की जागेवरती खेळतोय आणि त्यांनी मात्र ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर मात्र चेंडू हाताळला आणि तो प्लॅन त्यांचा सक्सेसफुल झाला. या टायमाला खोलवर पद्धतीचा चेंडू होता. मनगटाच्या साहाय्याने मात्र फक्त दिशा दिली ऑन साइडला आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही आहे. गफलत झाली, फंबल झालं आणि त्याचा फायदा मात्र या 2 बॅटरनी उचलला. 4 षटकाचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. 4 षटकानंतर वाडोली गावाने धावा लगावल्यात 42 धावा. बघा, धावसंख्या ठीकठाक आहे. आता या ग्राउंडचा आपण पार स्कोरचा विचार केला तर 50 तर पाहिजेच, की तुम्हाला ह्या धावा चेस करण्यासाठी 50 तुम्हाला करावेच लागणार आहेत. 5वं षटक. खरं तर विक्रम आपण जर विचार केला तर आमचे आदरणीय प्रभात कोळी सर भारताच्या 3 विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये करण्यात असली आहे. ही कामगिरी करणारा एकमेव भारतीय जलतरणपटू आमचे प्रभात कोळी सर खरं तर आज इथं उपस्थित आहेत. आम्ही सर का म्हणतो, कारण तुम्ही व्यासपीठावरती बसल्यात. तुमचे मात्र वय इथं मायने नाही ठेवत, कारण तुमचं कार्य ते इथं मायने ठेवतं. कारण कोळी लोकांची आणबान शान. वडिलांनी मात्र मोठा स्ट्रगल केला आणि त्यांनी सांगितलं की प्रभाससाठी मला एखादी अगर नोकरीचा सुद्धा त्याग केला. अगर त्यांनी आमची जेव्हा भेट झाली होती त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की प्रभाससाठी मी काही करणार, कारण एकदा त्यांनी तो करिअर निवडलाय त्याला आम्ही त्या करिअरला वाव देणार, कारण पप्पांचा सपोर्ट प्रभासच्या मागे आहे. आणि पुन्हा एकदा मन मोठं करा. पुन्हा ट्रॉम्बे ग्रामस्थ प्रभाससाठी पुन्हा एकदा जोरदार ताली जाऊन दे मित्रांनो. चला, 18 मिनिटांमध्ये गोंडी गावाने चांगले कार्य केलं की 4 षटक हाताळले. हो, इथं मात्र बिग हिट करायचा होता. बॅटची इनर एज. यष्ट्यांच्या मागे कुठली चुकी नाहीये. पकडला जातोय, झेल संपतोय. फलंदाजाचा खेळ डीजे.
चला इथून मी कॉल करेन प्लीज. मी नेक्स्ट मॅच पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये डीडी आदित्य 11 खोपटे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन. जसं मात्र इथून हा पहिला पूर्वार्ध इथून मात्र संपुष्टात येईल, अंतिम बॉल मात्र डिलिव्हरी होईल, त्याच्यानंतर मात्र दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे नाणेफेकीसाठी. पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा आणि डीडी आदित्य 11 खोपटे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. यस, प्रभातसाठी मात्र एक कविता असणार आहे. प्रभात नीट ऐका. दिन निकला है हर दिन जैसा, पर आज का दिन कुछ खास है. दिन निकला है हर दिन जैसा, पर आज का दिन कुछ खास है. कुछ अपना सा एहसास है, क्योंकि आप जैसे लोग आज हमारे पास है. खरं तर प्राऊड मोमेंट. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवर नमित. ओ खोलवर पद्धतीचा चेंडू होता. सचिन काळे. बघा, हा चेंबूरचा एकमेव खेळाडू आहे. तब्बल 30 ते 35 वर्षाचा दांडगा अनुभव. हाईट मध्ये जाऊ नका, फाईट तर त्याहून चांगली करतात. आता 40+ खेळ सुद्धा मात्र खेळतात. पण आज आपल्या गावासाठी, माझ्या नावासाठी मी उतरलोय. शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करायची आहे. खरं तर हेच मात्र. लाईट बंद करा प्लीज. इथं मात्र प्रथमेशने बॅकफुटला गेले आणि ऑनच्या दिशेने खरं तर जमिनीलगतचा फटका आणि काय वेगाने थ्रो केलाय. म्हणजे बघा ना, नायक आहे तिथं. नायक आहे ना, चिराग आहेत तिथं. चिराग आहेत. चिरागच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं. धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. सचिन काळे बघा, हार्ड हिटर आहेत, षटकार किंग आहेत. षटकार तर मारावाच लागणार आहे. फटका फसलाय आणि यष्ट्यांच्या मागे कुठली चुकी नाही आहे. सचिन काळे खरं तर थोडेसे नाराज आहेत आणि झेल मात्र कुमार. यष्ट्यांच्या मागे कुमार म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन काळे थोडेसे मात्र बिगिट तर करायचाच होता, कारण स्लॉग ओव्हर सुरू आहे. अभिषेक, आता संघाचा अभिषेक करतील का षटकाराने, कारण गरज आहे. आपण नमितचं कौतुक करूया. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला तर फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट घेतल्यात. धावसंख्या झाल्या ती 44 धावा, 44. अभिषेक मात्र 2 चेंडूचा सामना करण्यासाठी मात्र सज्ज आहेत. यस, तिथनं गाड्या प्लीज, जे बाईक येतात त्यांचे हेडलाईट्स तुम्ही जसं आतमध्ये येतात तेव्हा तुमची गाडी बंद करा, कारण खेळाडूंना त्रास होतोय. आजची 3री रजनी. खरं तर आदरणीय दीपक महेश्वरी सर यांच्या नेतृत्वाखाली आज एक क्रिकेटचा कुंभमेळा. हो, खडे खडे खेळण्याचा फटका. खरं तर वाडवली गावाला आज झाले काय. खरं तर फुटवर्कचा वापर नाही आहे. यस, ब्लैक स्क्रीन देखिए छोटे बच्चे प्लीज, जो ब्लैक स्क्रीन है वहां से हट जाइए. लहान पोरं ब्लॅक स्क्रीन समोर आहेत, वहां से हट जाइए प्लीज. थैंक यू सो मच. आखिरी गेंद, क्या नंबर आएगा? 1 2 3 4 5 6 या नंबर 0? ओ, ये बढ़िया शॉट यहाँ पर. बॉलर बैक टू ड्राइव. अब ये दूसरे रन की चाहत जरूर होगी क्योंकि आखिरी गेंद है. अच्छा थ्रो, लेकिन गलती हुई यहाँ पर. आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही आहे. खरं तर जिथं 1 धावा होती तिथं 2 धावा चितेच्या चपळाईने मात्र पूर्ण केल्या. 5 षटकाचा खेळ इथं समाप्त झालाय आणि 5 षटकामध्ये खरं तर वाडवली गावाने धावसंख्या कुठल्यात 46 धावा आणि 47 धावांचं आव्हान गोवंडी गावाकडे आहे. ते आव्हान कशा प्रकारे पार होणार या मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय आमचे रुपेश पाटील सर यांच्या वाणीतून. आता पुढचं मॅचचं समालोचन. ओ टू रुपेश पाटील सर. सर, तोपर्यंत टॉस घेतला जाईल. इथे पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा आणि डीडी आदित्य 11 खोपटे. कॅप्टनना विनंती करेन की टॉस साठी यायचं आहे. चला, ट्रॉम्बे कॅप्टन प्लीज. ट्रॉम्बे कॅप्टन लगेच पाचारण व्हा इकडे. लगेच टॉस साठी नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण डीडी आदित्य 11 खोपटी टीम चे कॅप्टन इथे उपस्थित आहे. तरी मी विनंती करेन की ट्रॉम्बे कोळीवाडा आपण टॉस साठी यायचं आहे. हे गाणं ट्रॉम्बे कोळीवाड्याकडून दादांसाठी सफ्रेम बेल.
चला इथून मी विनंती करेन दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत आणि आमचे विशालजी महाडिक आपण पाहिलं गेलं तर जे क्रिकेट बरोबर जगलं हे व्यक्तिमत्व आणि आपण पाहिलं गेलं तर कोचही राहिलेत रणजीपटू राहिलेले आहेत आणि त्यांच्या शुभास्ते ते मात्र नाणेफेक घेतली जातो आणि दोन्ही कॅप्टनना आमच्या अग्री कोळी शान ही मात्र टोपी आपल्याला परिधान करण्यात येईल आमच्या मान्यवरांच्या शुभास्ते पहिल्यांदा त्याच्यानंतर टॉस घेतली जाईल इथे पाहायला तर इथून ही आमच्या अग्री गोयांची आणि कोळी समाजाची मात्र शान जी आहे ती कॅप्टन खोपटेकर आमचे आज रायगडवासी हे इथे मात्र बरेचसे आपल्याला पाहायला मिळतील मुंबईकर पाहायला मिळतील त्याचबरोबर ट्रॉम्बेचे कॅप्टन यांनाही इथे मात्र आपण पाहायला गेलं तर कॅप परिधान केली जातोय एक फोटो काढा ना सर फोटो आणि हे आठवण सातत्याने राहील आता इथे नाणेफेक घेतली जाईल कॉल स्विंग करा फक्त आणि कोण बोलणार टॉम्बे कोळीवाडा कॉल इथून घेईल स्विंग द कॉइन आणि टेल घेतलाय आणि आलाय टेल चॉईस अगदी योग्य निर्णय टॉस इथे मात्र जिंकलाय काय आज टॉस निर्णय काय असेल सांगतो थोड्या वेळाने सांगणार ओके परंतु काय म्हणाल आज ज्या प्रकारे ट्रॉम्बे आणि ट्रॉम्बेचं क्रिकेट सातत्याने मी जवळून पाहिल्यात आज या स्पर्धेविषयी काय म्हणाल ही स्पर्धा आमच्या महेश्वरी साहेबांच्या तर्फे होते आणि चांगलं वाटतंय की ते ट्रॉम्बे गावाला खूप सपोर्ट करतात आणि या टुर्नामेंटबद्दल खूप चांगली टुर्नामेंट आहे आयोजन खूप चांगलं आहे ओके कारण आपण पाहायला गेलं तर अखंड या स्पर्धेमध्ये एकच नाव आणि एका नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळते नाव आहे दीपकजी महेश्वरी मी अगदी पाहायला गेलं तर रायगड म्हटल्यानंतर टेनिस क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जातं आणि उरण तालुक्यातील कोपटे गाव आणि तिथून ही टीम आपल्याला पाहायला मिळतोय काय म्हणशील इथलं क्रिकेट आणि रायगडचं क्रिकेट इथून आज आल्यानंतर टॉस जरी पराभूत झाला असला तरी परंतु आयोजनाविषयी आणि आमच्या दीपकजी महेश्वरी साहेबांविषयी काय म्हणणार आयोजन एकदम भारी आहे आणि आम्ही इथं दरवर्षी स्पर्धा होतात पण आम्ही फर्स्ट टाइम इथं खेळायला आलो तर भरपूर आनंद येईल जरा खेळताना बेस्ट ऑफ लक आणि कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही टीमला मी जाऊया परत इथून बॅक टू क्रिकेट आणि मी आमच्या माडिक सरांनाही विनंती करेन की आपणही कृपया अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे टॉस झालाय आणि इथून पाहिलं गेलं तर प्रत्येकाच्या नावामध्ये आणि मुखामध्ये जर पाहिलं गेलं तर आदरणीय श्री दीपकजी महेश्वरी साहेब यांचं नाव आणि अगदी टॅगलाईन पाहायला गेलं तर माणसातील देव माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय कारण जनसेवा हीच ईश्वर सेवा ही आपण पाहतोय आणि या ट्रस्ट कडनं मात्र आपण कैलासवासी शरद कोली स्मृती चषक 2025 दमदार आयोजन इथे मात्र पाहायला मिळतोय गोवंडी गाव टीमनं जिंकला होता टॉस आणि निर्णय घेण्यात आला होता क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा वाडवली गावाला मात्र इथे आमंत्रित केलं होतं बॅटिंगसाठी आणि बॅटिंग करत असताना वाडवली गावनं मात्र जमवले आहेत 46 धावा 47 धावांची गरज असेल 5 षटकांमध्ये गोवंडी गाव दोन्ही तसं पाहायला गेलं तर याच विभागातील मात्र टीम आहे चेंबूर विभागातील चेंबूर मुंबई विभागातील आणि एकमेकांना अगदी पाहायला गेलं तर एकमेकांचा क्रिकेट चांगल्या पद्धतीनं माहिती आहे कारण प्रत्येक खेळाडू इथून मात्र एकमेकांसमवेत खेळताना मात्र सातत्याने मात्र पाहिलं गेलंय आणि सातत्य क्रिकेट मात्र क्रिकेटमध्ये ठेवलं गेलंय आज पुन्हा एकदा मात्र इथून गाठ पडले ठकाठका निमित्त आहे कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2025 दमदार आयोजन अगदी आणि दमदार आयोजनाबरोबर आणखी एक मोठी मॅच गोवंडी गाव आणि वाडवली गाव पहिला तेज तर इथे मात्र बॉल पाहायला मिळाला अगदी भन्नाट वेगानं हाताळला गेला होता कुमार गोलंदाज विक्रांत पहिला बॉल फेस करत असताना विशू कोहली कळवतात इथे बॅटकट बॅटला ब्रश झाला एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि सिंगलनी सुरुवात मात्र होताना पाहायला मिळेल त्यानंतर आणखी एक धमाका आपल्याला पाहायला मिळेल पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये डीडी आदित्य 11 खोपटे आणखी स्टार खेळाडू या मॅच नंतर तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील कुठेही जाऊ नका पाहत ही स्पर्धा कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2025
आणि ह्या जर विकेटचा विचार केला तर अगदी चांगल्या पद्धतीने मात्र या विकेटची बांधणी करण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे की काय इथून गोलंदाजांचाही बोलबाला आपल्याला मात्र इथे पाहायला मिळतोय. आणि पहिल्या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर तसंच काहीच मात्र चित्र पाहायला मिळालं. आता सेकंड इनिंगला सुरुवात झाली. पहिल्या इनिंग मध्ये ही मात्र गोलंदाजाने छान पद्धतीने गोलंदाजी सजवली होती, कारण तिथे प्रत्येक गोलंदाजा पहिला षटक जरी महागात गेला असता त्याच्यानंतर 4 षटकं जी मात्र इथून गोवंडी गाव या टीमकडे मात्र राहिली गेली होती. आणखी एक भन्नाट वेग इथे मात्र स्वतःवरती नाराज गोलंदाज इथे मात्र असतील कुमार, कारण ही विकेट कदाचित त्यांना वाटली असेल आली असती, पण तसं घडलं नाहीये. अप्रतिम मात्र इथे तेज सरळ गोलंदाजी होताना पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 3 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केल्या त्या 2. फ्रंटलाईन गोलंदाजी करत असताना आपला नावेचा परिचय खूप छान पद्धतीने देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. अगदी या मुंबई नगरीमध्ये या ट्रॉम्बे कोळीवाड्याची एक वेगळी ओळख आहे. समुद्राच्या किनारपट्टीवरती मात्र हे वसलेलं ट्रॉम्बे कोळीवाडा आणि गावाचं गावपण कसं टिकवावं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ट्रॉम्बे कोळीवाडा. मुंबईमध्ये राहून अगदी माणुसकी आणि माणसाला माणूस मात्र इथे जपलं जातंय. हे ट्रॉम्बे कोळीवाड्याची मात्र ओळख आहे. फाईन मध्ये खेळून काढला पिवनचा षटक आहे. डीप मध्ये वेगानं बॉल मात्र निघालाय. बॉल होतोय फरार आर पार. अगदी मात्र फाईन लेगची मात्र बाउंड्री लाईन चिडफाड करत सीमारेषा पार. धावा येतील 4. चौकार. अगदी अप्रतिमरित्या मात्र सुनियोजित पद्धतीने बांधलेली स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते, कारण तुम्ही LED स्क्रीन अगदी मुख्य व्यासपीठाच्या उजव्या हाताला तुम्ही पाहू शकता. म्हणजे प्रेक्षकांना तिथूनही तुम्हाला खेळाडू मात्र पाहता येतील. दूरवर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळते. तोबा गर्दी मैदानाच्या अगदी चारी बाजूला मात्र प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. आता कामावरनं काही जण आलेले असतील, परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेट बरोबर बरेचसे इथून क्रीडा रसिक मिनी हेलिकॉप्टर शॉट टेस्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि परंतु क्षेत्ररक्षक तिथे सजवला गेला होता. पहा तिथे यष्टीरक्षकांच्या मागे जे आपले क्रीडा रसिक आमचे छोटे आहेत बॅनरच्या बाजूला, त्यांना विनंती करणे की आपण तिथून लगेच बाजूला व्हायचं आहे. या तुम्ही इकडे व्यासपीठावरती येऊन आनंद घेऊ शकता, परंतु तिथे उभे राहू नका, कारण मायबाप क्रीडा रसिक हे महत्वपूर्ण आहेत. भरत कोळी तिथे पाठी बसलेले आहेत, त्यांना मी विनंती करणे की आपण तिथून दक्षता द्यायची. पहा तिथे 2 बच्चे कंपनी बसलेले आहेत. प्लीज या स्टेजवरती तुम्हाला आईस्क्रीम मिळेल. अगदी फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न पंच केलाय. पॉइंटच्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. अगदी अप्रतिम शॉट सिलेक्शन मात्र पाहायला मिळालं आणि तोपर्यंत इथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 1 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि 1 ओव्हरच्या नंतर मात्र धावफलकावरती धावा आल्या त्या 8 धावा. आणि जिथून बाउंड्री लाईनचा आमचा जो पडदा आहे त्याच्यावरती ज्या कृपया प्रेक्षकांनी पाय ठेवलेले आहात तर आपण लगेच ते पाय हटवायचे आहेत. पहा तिथे बॅनरच्या इथे आपले काका बसलेत खुर्चीने, त्यांना विनंती करेन तुमच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांनी पाय ठेवलेले आहेत त्यांना बाजूला काढायला सांगायचं आहे. परिपूर्ण खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेलेली आहे. मैदान सजवण्यासाठी मात्र घेण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट इम्पॅक्ट प्लेअर टायमर ऑन आहे आणि प्रत्येक गोष्ट मात्र त्या गोष्टीवरती मात्र दक्षता घेतली जाईल. चला पहा इथून गोलंदाजांच्या मागच्या साईडला जे आहेत क्रीडा रसिक त्यांनाही विनंती करू की आपण बाहेर जायचं आहे आणि पडद्यावरती बसू नका. कृपया विनंती करेन. आमचे आयोजक चारी बाजूला आहेत, तुम्हाला कृपया मग त्याची त्रास होईल. राजन दादा तिथे आहेत, त्यांना विनंती करेन की कृपया आपण तिथे काळजी घ्यायची आहे, कारण मोठी गर्दी आहे इथे क्रीडा रसिकांची. आणि पाहताय तुम्ही आम्ही सर्वजण अगदी अफलातून ज्या नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळतोय. तुम्हा सर्वांचे लाडके दमदार नेतृत्व या विभागाचे दीपक महेश्वरी साहेब. आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हटलं जातोय आणि त्याच आधारावरती ही स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. चिराग यांना पाहायला गेलं अगदी जोरदार. हे येलो बटरफ्लाय फुलपाखरं आहेत ना, हे सहजासहजी हार मानणारे नाही आहेत. वाडवली गाव म्हटल्यानंतर अगदी फाईट करण्यासाठी ओळखले जात आहेत आणि त्यासाठी मात्र हा रणसंग्राम आपल्याला मात्र पाहायला मिळेल. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळेल. क्रीडा रसिकांना मात्र जसे हवी आहे ना मॅच, तशाच पद्धतीनं मात्र ही मॅच होताना पाहायला मिळेल. क्रिकेट रंगणार आहे. क्रिकेट जरी पाहायला गेलं तर तुम्हाला अगदी सहजरित्या एका बाजूला पाहायला मिळत असेल ना, तसं होणार नाहीये. चांगला फटका, अगदी मिनी हेलिकॉप्टर शॉट हा येतोय. सारेगामापा
धनिसा अगदी संगीतमय आलाप घेत बॉल चाललाय सीमारेषा पार. आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. पॉइंटला फक्त दिशा दिली. ऍक्च्युली हा पूल करायचा होता डीप फॉरवर्ड रिजन मध्ये, परंतु बॅटचा फेस अगोदर क्लोज झालाय. वेगानं भन्नाट वेगानं बॉल आला, त्याच्यानंतर तेवढाच अप्रतिम पॉइंटला क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले. 16 धावा धावफलकावरती इथून येताना पाहायला मिळत आहेत. संदीप आलेत दुसऱ्या षटकासाठी आणि इथून चिराग आहेत स्ट्राईक एंडला. आणखी एक क्लास इथे मात्र पाहायला मिळालं. परफेक्ट इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन. क्षेत्ररक्षकाच्या वाकाच्या बाहेर बॉल होतोय फरार. डीप फॉरवर्ड रिजनला मात्र चिडफाड करत येथील धावा मात्र इथे 4 चौका. दमदार थेट प्रक्षेपण अगदी अखात देशांपर्यंत पाठवलं जातोय. प्राप्ती लाईव्ह अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनाही कव्हर करताना पाहायला मिळतोय. चांगली क्लॅरिटी चांगलं व्हॉइस प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं आणि याचे सर्व जितू गोंधळी साहेब बावनजेचे आमचे त्यांचा चॅनल पाहायला मिळतोय. वेग पकडला होता भन्नाट वेग. लॉंग स्टॉप रिझन मध्ये होतोय स्टॉप. अगदी आमच्या दमदार आयोजकांच्या बॅनरला हिट झालाय. येथील धावा मात्र इथे 4 4 4 चौकार. चला डगआउट मध्ये पाणी पोच करायचं कारण 3 षटकानंतर इथून ड्रिंक ब्रेक होईल. स्किड झाला होता. आता मात्र संधी नाहीये. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न. गुडलेत वरचा बॉल. अनेक फलंदाजांना मात्र चुकल्यात पाडतं. आता पाडलंय फलंदाज चिराग यांना आणि बॅक टू डगआउट परतावा लागेल माघारी. चिराग या फलंदाजांना विकेट क्रमांक 1 माघारी परतताना पाहायला मिळेल. 18 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना टीम गोवंडी गाव. ट्वेंटी 24 धावा आणि या 24 धावा अगदी महत्वपूर्ण आपण चर्चा करत होतो. या ट्रॉम्बे कोळीवाड्याचं आणि ट्रॉम्बे कोळीवाडा म्हटल्यानंतर क्रिकेट बरोबर जगणारे बरेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपला पारंपरिक व्यवसाय मच्छीमारी आणि अगदी समुद्राच्या किनाऱ्यावरती वसलेले हे मात्र सुंदर आणि स्वप्नातील नगरी पुणे ट्रॉम्बे कोळीवाडेकडे पाहायला जातोय. आणि त्याच्यानंतर घाटल्या गावाचा पण उल्लेख करूया. घाटल्या गावामध्येही खूप अप्रतिम क्रिकेट खेळला जातो आणि त्यातले दर्दी प्रेक्षक हे मात्र अनेक वेळा आपल्याला मनमोह करत असतात. आजही मात्र पाहायला गेलात तर इथून क्रीडा रसिक आपल्याला भरमसाठ इथे मात्र प्रचंड तोबा गर्दी इथे मात्र पाहायला मिळते. त्यांचंही करूया सरचे स्वागत. कोणी इथून डायरेक्ट ऑफिस मधून आलाय, कोणी घरात दुकानावरती जाऊन दूध आणायला चाललोय असं सांगून इथपर्यंत आलाय, कोणी इथून मात्र फेरफटका मारतोय अगदी घरात सांगून इथपर्यंत आलाय. आणि या मॅच मध्ये या क्रिकेट मध्ये मात्र रंग झालेत, दंग झालेले आहेत. कारण क्रिकेट असाच आहे, तुम्ही जर का एकदा आलात ना तर तुम्ही ते मात्र रमून जाल. अगदी कलात्मक पद्धतीने खेळून काढल्या. पहा काय क्लास मात्र पाहायला मिळाला. नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. विक्रांत यांच्या बॅट मधून हा येतोय चौकार. आणखी एक फक्त दिशा दिली, जोरदार अपील केली, बाहेर जातोय. रीच झाला होता अगदी लाईनवरती की काय, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल. विशू कोहली खूप अनुभव आणि खूप क्रिकेट खेळलेले पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग उरण, रायगड, पेन असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, अनेक स्पर्धांमध्ये त्यांना आपण पंचांचं काम करताना मात्र पाहतोय. त्याचबरोबर हेमंत कोळी सर असतील आणि आमचे प्रदीपजी शिंदे
आणखी एक दर्जेदार फटका मात्र गॅप शोधून काढली. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे, अप्रतिम क्षेत्ररक्षणी पाहायला मिळालं. तोपर्यंत इथून थोडंसं मात्र पाहायला गेलं तर तारांबल उडाले तिथे क्षेत्ररक्षकांची. धावा ती कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा. 31 धावा धावफलकावरती 31. आता इथून 15 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. गोवंडी गाव की वाडवली गाव, वाडवली गाव की गोवंडी गाव, कोणतं गाव जिंकेल? कोणत्या समर्थकांना इथून मात्र आनंद उत्सव, इथून जल्लोष करण्याची संधी प्राप्त मात्र होईल. मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह केल्या. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. सहज आणि साधं सोपं गणित आहे आणि त्याची मांडणी मात्र इथून क्रीडांगणावरती मात्र आखली जातोय. टीम बॅटिंग करत असताना गोवंडी गावच्या मात्र फलंदाजांकडून आणि विक्रांत आणि जिग्नेश हे 2 फलंदाज अगदी साध्या पद्धतीनं आणि सफल पद्धतीने मात्र फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. त्यात रिव्हर्स अटॅने केले. इथे जर का दशरथ पाटील असते तर काहीतरी वेगळा उल्लेख केला असता. आमचे कारावे गावाचे कॉमेडियन कारावे गावाचे आणि त्याचबरोबर आणि कुमार आणखी फक्त दिशा दिली. संधी आहे स्वतःच्या फॉलथ्रू मध्ये झेल घेण्याची. अप्रतिम चित्ता कुमार यांनी पकडलाय झेल. फलंदाज बाद. धक्का बसतोय दुसरा. एक महत्वपूर्ण सलामीला आलेले विक्रांत हे मात्र बॅक टू द गाठ. समीकरण इथे मात्र बदलली गेलेली आहेत. आता इथून असतील बॉल शिल्लक 12 आणि विजयासाठी 15 धावांची गरज. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास आहे. सर मॉनिटर इकडे करा प्लीज. आणि म्हटलं जातं ना, शून्यातून विश्व निर्माण करणं हे सगळ्यात मोठा आत्मविश्वास आहे आणि जिद्द ज्याच्या अंगी आहे तोच खरा कर्तृत्ववान आहे. आणि इथून जिद्द इथून वाडवली गावाला मात्र करावी लागेल. जी मात्र ब्रेक थ्रू हवा होता ना, तो ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय. आणि विक्रांत यांना बाद केल्यानंतर थोडासा मात्र आत्मविश्वास गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचा वाढताना पाहायला मिळतोय ते वाडवली गावाचं. कारण इथून समीकरण जरी साधं सोपं असताना तरी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये. कारण हा जादुई अंकांचा खेळ आहे. कधी गेम आलटी पलटी होईल ना ते सांगता येणार नाहीये. इथून कोण जिंकणार, गोवंडी गाव की वाडवली गाव? अंतिम 6 बॉल मध्ये कोण मात्र इथून शिल्लक ठेवले जातील. परंतु इथून प्रथमेश गोलंदाजी सेट येतात इन ऍक्शन 4 मध्ये. आणि पहिल्याच बॉल मध्ये मी म्हटलं होतं ना की जिथून विकेट गेल्यानंतर आता मात्र इथे समीकरण बदलली गेलीत. काय म्हटलं जातं, अंधारच नसताना तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. आता तुम्हाला इथून या अंधाऱ्या रात्रीमध्ये चमचम चमचम चमचमणारा तारा बनावा लागेल आणि आपली ही गेलेली मॅच, फसलेली मॅचला हसवावं लागेल. जिग्नेशला पाहतोय आणखी एक तेज तर्रार बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. भन्नाट वेग. मुंबईच्या रेस कोर्स मध्ये घोड्याने टास मारावी आणि वेग पकडावा ना, तसा मात्र अप्रतिम भन्नाट वेगानं मात्र हा बॉल हाताळला जातोय. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशात नाहीये असं तुम्हाला इथून ते काढून टाकावं लागेल. कारण इथून येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज. डॉट बॉलचे पर्सेंटेज इथे मात्र मॅच बनवेल वाडवली गावासाठी आणि एखादा मोठा फटका मॅच बनवून घेऊन जाईल गोवंडी गाव. गोवंडी गाव की वाडवली गाव, मुंबईमधील दोन्ही गाव. अगदी ताकदीचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर आहे कारण या बॉलवरती मात्र आक्रमण केलाय. आता इथून यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो मार्ग मात्र तयार केला जातोय. फलंदाज जिग्नेश यांच्याकडून हा ठोकलाय दमदार आणि हँडसम रुबाबदार कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 मधील षटकार.
गीत वाजले जातात ना तेव्हा मात्र इथून अगदी ताल सुरामध्ये मात्र इथे ठेका धरला जातोय क्रीडा रसिकांकडून. आणखी एक वेगवान बॉल पात्र फाईन मध्ये खेळायला पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक नाही, दूरवरचा प्रवास होईल का पूर्ण, नाहीये. बॉल चाललाय इथे मात्र टप्पा 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 सीमा रेषा पार. धावा येतील मात्र इथून 4 4 4 चौकार. अप्रतिम डीजे आपलंही खरंच मनापासून सरचे स्वागत या कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2025 मध्ये. एकच नाव आपल्याला ऐकायला मिळतोय, पाहायला मिळतोय, या नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळतोय. श्री दीपक महेश्वरी साहेब या स्पर्धेला एक वेगळी झलाली प्राप्त करून दिली, एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय आणि पूर्ण पाटील 11 आई गावदेवी 11 या टीमचंही कौतुक करावं लागेल. 8 बॉल 5 ची गरज. षटकारांना मॅच फिनिश केली जाईल का, परंतु नाहीये. ऑन साइडला मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढलंय, बॅकअप आहे तिथे, स्कीड झाला. आउटफील्ड तिथे मात्र खराब आहे थोडीशी. क्षेत्ररक्षकांची चुकी नाहीये, कारण लाईव्ह पाहणारे किंवा क्रीडा रसिकांना वाटतं की क्षेत्ररक्षकांची चुकी झाली, बॉल अडवला का नाहीये. बरीचशी चर्चा आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतं, परंतु आउटफील्ड तिथे खराब, परंतु बॅकअप तेवढं त्या चांगलं मात्र इथे पाहायला मिळालं कुमार यांच्याकडून. $79 शिंपी आणि कुमार बलाढ्य खेळाडू ते सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. जिग्नेशनं मॅच फिरवली पाहायला गेलं तर, अगदी परिपूर्ण मात्र या मॅचला एकतर्फी नेत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहताय, निहारताय शिवसेना जनसेवा हीच ईश्वर सेवा ट्रस्ट आयोजित, पाटील 11 आई 11 गावदेवी आयोजित कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 चे एक दमदार आजची तिसरी रजनी रात्र मात्र आपल्याला अनुभवायला मिळतोय. दमदार आज एकापेक्षा एक ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. कुठेही जाऊ नका. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 45 धावा. आता इथून येणारे बॉल असणार आहे 6 आणि विजयासाठी 2 धावांची गरज. तोपर्यंत मी विनंती करेन, पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा आणि डीडी आदित्य 11 खोपटे टॉस जिंकला येथे. पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा निर्णय कळवायचा आहे प्लीज. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. तरी आपण इन ऍक्शन मध्ये या, वॉर्मअप करा, बाउंड्री लाईनच्या जवळ येऊन उभे राहा. त्याचबरोबर रायगड मधून पाचारण केलेली टीम आमची डीडी आदित्य 11 खोपटे यांनाही विनंती करेन उरण तालुक्यातील की आपणही आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. आपले डगआउट जवळ येऊन उभं राहायचं आहे. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण मैदानाच्या आतून कृपया कोणीही जाऊ नये. आमचे तिथे स्वयंसेवक आहेत, कृपया तुम्हाला काही बोलतील तर विनंती करेन. बाउंड्री लाईनच्या बाहेरून कृपया आपण मॅच पाहायची आहे आणि बाउंड्री लाईनच्या बाहेरून जायचं आहे. ते आयोजक आहेत आपले, सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवतात. आपले मनापासून आभार. खूप मेहनत आपल्याकडनं हे घेतली जातोय. तमाम क्रीडा रसिक आता मात्र जशी रात्र रात्र होताना जाताना पाहायला मिळेल ना, तसं मात्र क्रीडा रसिक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. पॉइंटला खेळून काढलाय, दमदार फटका इथे मात्र, अगदी विजयी चौकार हा मात्र ठोकला जातोय आणि विजयाची सिग्नेचर इथे मात्र ठोकताना पाहायला मिळते.